हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेसची मागणी. राहुल गांधींची आज पत्रकार परिषद. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार गुजरातच्या भुज एअरबेसचा दौरा. सैन्याच्या शौर्याला करणार सलाम. सीमेवरील सुरक्षेचाही आढावा घेणार. कर्नल सोफियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज पुन्हा एकदा सुनावणी. एफआयआरला शहांचं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार. कामरा एअरबेसला भेट दिल्याच्या नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंत. संसदेमधील भाषणात पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. डीजीएमओमधील हॉटलाईन संभाषणाच्या दरम्यान निर्णय घेतल्याचा दावा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताची प्रथमच चर्चा. अफगाणिस्तानच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत. दोन्ही देशांमध्ये अविश्वास निर्माण करणाऱ्या पाकच्या फेक बातम्या फेटाळल्याबद्दलही आभार. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला न जुमानता ऍपल भारतामध्ये गुंतवणूक करत राहणार असल्याची माहिती. भारताला प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून कायम ठेवणार. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. 18 मे ते 24 मे दरम्यान शिवसेना काढणार तिरंगा रॅली. सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन. काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश. मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल. 27 मे पर्यंत केरळ आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तानी दहशतवादावरती भारताने